स्वतःवर विश्वास का असतो? जीवन प्रवास जसजसा पुढे सरकत जातो, तसतसा स्वतःवरचा विश्वास अधिक वाढत जातो. मार्गांपासून परावृत्त करणाऱ्या घटना घडत जातात. आपले ध्येय निश्चित असतात, आपले मार्ग निश्चित असतात. तरीही मार्गांवरून भ्रमित करणाऱ्या घटना घडत जातात. पण मग तेव्हा स्वतःवरचा विश्वास काम करतो. कारण पहिले म्हणजे स्वतःपेक्षा स्वतःचा मोठा साक्षीदार कोणी नसतो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण दुसरे म्हणजे स्वतःपेक्षा स्वतःच्या दुःखांचे, प्रयत्नांचे गांभीर्य समजणारा स्वतःपेक्षा कोणी नसतो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण तिसरे म्हणजे सुखाच्या कल्पनेचे शब्द वास्तविकतेत मांडता यावे, यासाठी किती दुःख पचवलीत हे स्वतःलाच अधिक माहिती असते, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण चौथे म्हणजे जीवनातील कितीतरी कठीण प्रसंगी नापासचे शिक्के बसलेत, तरी पुन्हा परीक्षेसाठी तयार झालो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण पाचवे म्हणजे कितीतरी ठिकाणी आमच्या स्वगुणांची चोरी झाली, तरीही आम्ही पुन्हा अभ्यासाला सज्ज झालो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण सहावे म्हणजे आम्ही शोधलेल्या जीवनाच्या प्रश्नांच्या उत्तरपत्रिकेचेच अनुकरण झाले. वरून दोषीही आम्हीच ठरलो, तरीही नवीन उत्तर शोधण्यास पुन्हा विद्यार्थी झालो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण सातवे म्हणजे परीक्षक बनून या निसर्गाच्या निर्मितीची परीक्षाच लावायची नाही आम्हाला. निसर्ग शिकवतो आणि विद्यार्थी बनून आम्ही सतत शिकत राहतो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण आठवे म्हणजे अभ्यासक्रमामधल्या गणिताचा विषय कच्चा असलेल्यांनी जीवनाची उत्तम गणितं सोडवलीत, हे बघितलंय आम्ही. हा अनुभव डोळ्यांसमोर ठेवतो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. कारण नववे म्हणजे समाजाने ज्यांना अनुपयोगी समजले, अशांनी मोठमोठे शोध लावलेले बघितलेत आम्ही. ही उदाहरणं समजू शकतो, म्हणून स्वतःवर विश्वास असतो. शोध सुप्तांचा, शोध गुणांचा, विश्वास दृश्याकडून अदृश्यावरचा.